नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। दिनांक 13 ऑक्टोबर आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। तो शेड ट्रॅक्टरचा फुल आहे, 2 लाईनी ट्रॅक्टरच्या। इकडे एक लाईन पिकअपची होती, ग्राउंड वरती 4 लाईनी ट्रॅक्टरच्या आहे। टोटल आवक जर धरली मित्रांनो तर 400 ते 500 मध्ये टोटल आवक आहे। प्रत्येक तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या शेतकरी मित्रांमध्ये व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजारभाव सांगेले आणि व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघूनच कळणार आहे। आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। पहिले ट्रॅक्टरचा लिलाव दाखवेले, त्याच्यानंतर पिकअपचा बाजारभाव आहे रोजप्रमाणे। बघू दोघांमध्ये काय अंतर राहतं, दोघांचा बाजारभाव वेगळा वेगळा असतो की सेमच निघतो, काय सरासरी असती काय हायस्ट निघतं दोघांमध्ये। तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सगळं कळेल। व्हिडिओ लाईक करून घ्या। चला भाऊ बघूया। व्यापारी अर्जानुसार 18 शनिवार दिनांक 18/10/2025 ते गुरुवार दिनांक 23/10/2025 पर्यंत कांदा लिलाव बंद राहील याची सर्व मार्केट घटकांनी नोंद घ्यावी। तसेच शुक्रवार दिनांक 24/10/2025 पासून कांदा लिलाव परत चालू राहील आणि सगळ्यांनी लवकर यायचं। मग मित्रांनो, ट्रॅक्टरच्या पहिल्या लाईन पासून पहिल्या नागापासून सुरुवात केला आपण। बघू शकतो क्वालिटी कांद्याची किती गेलं। 940 रुपये जायले, 940 रुपीज, 940 रुपये। कुठला कांदा? शिरसगाव। ठीक, बघू शकतो क्वालिटी कांद्याची किती गेलं। 970 रुपये जायले। बघू शकतो मिक्स साईज आहे, 970 रुपये, 970 रुपीज। कुठले आपण? पिंपळगाव पासून। काय भाव गेलं? 999। बघू शकतो तुम्ही 1000 रुपये जायले, लगभग 1000 रुपये, 1000 रुपीज। कुठला आहे कांदा? उंबरखेड ना, उंबरखेडचा कांदा आहे। ठीक आहे, बघू शकतो तुम्ही खाद आहे। काय भाव गेली? 661 रुपये जायले, 661 रुपीज। क्वालिटी बघू शकतो खादची। कुठली आपण? बरं ठीक, किती गेलं? 899, 900 रुपये जाईल लगभग। बघू शकतो क्वालिटी 900 रुपये, 900 रुपीज। कुठले आपण? पिंपळगाव पासून। तर ठीक, काय भाव गेलं? 899, लगभग 900 रुपये, 900 रुपीज। कुठले आपण? उंबरखेड। ठीक, बघू शकतो तुम्ही 880 रुपये जायले। हाच कांदा आहे का? 880 रुपये जायले। बघू शकतो 880 रुपीज, मीडियम साईज आहे। कुठले आपण? उंबरखेड। ठीक आहे, 880 रुपीज। पुढे बघू, बघू शकतो क्वालिटी कांद्याची 880 ना। ठीक आहे, 880 रुपीज। पिंपळगाव ना। ठीक आहे, बघू शकतो तुम्ही गोल्टा आहे, साईज आहे। किती गेलो? 955, 955 जायले, 955 रुपीज। सुपर गोल्टा आहे। कुठला आहे कांदा? चिंचखेडचा कांदा आहे। बरं, बघू शकतो क्वालिटी कांद्याची 1025 रुपये जायले, 1025 रुपीज। कुठला आहे कांदा? बरं, बघू शकतो क्वालिटी कांद्याची किती गेलो? 951 जायले, 951 रुपीज। कुठला आहे कांदा? उंबरखेडचा कांदा आहे, 951 जायले। ठीक आहे, पुढे बघू 900 रुपये, 900 जायले, 900 रुपीज। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। कुठला आहे कांदा? उंबरखेड। ठीक, किती गेलं? 899, लगभग 900 रुपये जायले। कुठला आहे कांदा? उंबरखेड। ठीक, बघू शकतो क्वालिटी कांद्याची किती गेलं? 951, 951 रुपीज। कुठला आहे कांदा? उंबरखेड। बरं, बघू शकतो क्वालिटी कांद्याची सुपर कांदा आहे। किती गेलं? 1102 जायले, 1100 रुपीज। कुठला आहे कांदा? शिरसगावचा कांदा आहे, 1100 रुपये जायले। पुढे बघू, बघू शकतो क्वालिटी कांद्याची किती गेलं? बघू शकतो तुम्ही 1000 किती 1352 रुपये जायले, 1352 रुपीज। सुपर कांदा आहे, 55 ते 60 साईज आहे। कुठला आहे कांदा? तिरळ। अच्छा, आणि बियाणं कोणतं होतं याचं? प्रसाद गुलाबी। तिरळचा कांदा आहे मित्रांनो,
किती शिल्लक कांदा अजून? 5-6 ट्रॅक्टर आहे. ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेला? वटा बारे ना. कुठं आले? अच्छा, बोरगाव शेजारी. 12-14 ना. 12-14 जायले 1214 रुपीज. कुठले आपण बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. तर मित्रांनो पहिली लाईन पहिल्या नागापासून सुरुवात केली आपण. बघू शकतो तुम्ही वॉल्टा गोल्टी मिक्स आहे. किती गेलं? 930 रुपये. कुठला आहे कांदा? दीक्षीचा कांदा आहे. 930 रुपये. 930 रुपीज. आणि बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे, शेतकरी नाही इकडं. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 913 रुपये. 913 जायले 913 रुपीज. कुठला आहे कांदा? चितेगावचा कांदा आहे. बरं. पुढं बघू काय भाव गेलं? 999 लगभग 1000 रुपये जायले. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 55 ते 60 साईज आहे. कुठला आहे कांदा? चितेगाव. बरं ठीक आहे. किती शिल्लक अजून? एक गाडी राहिली. पुढं बघू काय भाव गेलं? 751 रुपये जायले. 751 रुपीज. कुठले आपण? सिंदवड. आणि कॅरेट मधलं किती गेलं? 250 रुपये खादे. बघू शकतो तुम्ही. ठीक आहे. किती शिल्लक अजून कांदा? आवरला शेवटचं होतं. बरं काय भाव गेला? 1055 रुपये. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 55 ते 60 साईज आहे कांद्याला. 1055. कुठला आहे कांदा? वडनेर भैरव. बियाणं कोणतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. वडनेर भैरवचा कांदा आहे मित्रांनो. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. आणि किती शिल्लक असेल कांदा अजून? एक गाडी. आवरत आला आहे ना कांदा. ठीक. पुढं बघू किती गेला आता? 900 रुपये जाईल. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 900 रुपये. 900 रुपीज. कुठले आपण? मुखेड. किती कॅरेट होती? 18 कॅरेट. बरं. पुढं बघू काय भाव गेलं? 855 रुपये जायले. 855 रुपीज. 855. कुठला आहे कांदा? खडक माळेगाव. शिल्लक किती अजून कांदा? भरपूर आहे. ठीक. काय भाव गेला काका? 950 रुपये. 915 रुपीज. 950 रुपीज. कुठला आहे कांदा काका? खेडगाव. आणि बियाणं कोणतं होतं काकाचं? अच्छा, पुन्हा पुरसुंगी. बरं. आणि शिल्लक किती असेल कांदा? 2 ट्रॅक्टर. ठीक. पुढं बघू काय भाव गेलं? 890 रुपये. मीडियम साईज आहे ना. 890. कुठले आपण? रानवड. बियाणं कोणतं त्याचं? किती शिल्लक कांदा अजून? आवरलं का? ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेला? 926 रुपये जायले. 926 रुपीज. कुठला आहे कांदा? सावरगाव. आणि बियाणं कोणतं त्याचं? किती शिल्लक कांदा अजून? एलोरचं बियाणं आहे. शिल्लक किती असेल कांदा अजून? 3-4 ट्रॅक्टर आहे. बरं ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 885 रुपये. 885 रुपीज. कुठला आहे कांदा? सारोळा खुर्द. बियाणं कोणतं त्याचं? किती शिल्लक कांदा अजून? 4 गाड्या आहे. बरं ठीक. सारोळा खुर्द. पुढं बघू काय भाव गेला? 10.5. 1050 जायले. 1050 रुपीज. कुठला आहे कांदा? वावी. आणि बियाणं कोणतं त्याचं? बरं. शिल्लक किती कांदा अजून? 2 गाड्या बाकी. बरं काय भाव गेलं? 950 रुपये जायले. 875 रुपीज. कुठला आहे कांदा? निगडोळ. किती शिल्लक अजून? 1-2 गाड्या राहील. ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 890 जायले. 890 रुपीज. कुठला आहे कांदा? करंजी. बियाणं कोणतं त्याचं? ओम गायत्रीचं बियाणं आहे. करंजीचा कांदा आहे. किती असेल शिल्लक अजून? 400 क्विंटल. ठीक. पुढं बघू काय गेलं? 1000 रुपये. 1000 रुपीज. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 1000 रुपये.
कुठला आहे कांदा? अच्छा, कामसवाडी. बरं, किती शिल्लक कांदा अजून? 10 ट्रॅक्टर. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे, कामसवाडी. पुढं बघू शकून क्वालिटी कांद्याची. 900 रुपये जायले. कुठला आहे कांदा? भोयगाव. 900 रुपये, 900 रुपीज. भोयगावचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं होतं याचं? आंबरचं बियाणं आहे. शिल्लक किती असेल कांदा अजून? काय नाही, थोडं राहिला. आवरलंय का? भरपूर आहे. बरं, ठीक. पुढं बघू. ओके, काय गेलं? 960 रुपये. 960 जायले, 960 रुपीज. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा? पंचकेश्वर. दिवाळी 960 होत जातो. बियाणं कोणतं त्याचं? बियाणं ते प्रसादचं बियाणं आहे. शिल्लक किती कांदा अजून? आवरत आला आता. ठेवून काय मजाच नाही त्याच्यात. बरोबर आहे. आता काय मार्केट वाढणार आहे. बरोबर आहे. चालेल. ठीक. पुढं बघ. पस्तावा झाला आता. बघ शकून क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 971. 971 रुपीज. कुठला आहे कांदा? चितेगावचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? प्रेरणाचं बियाणं आहे. चितेगावचा कांदा आहे. आणि शिल्लक किती असेल कांदा? अच्छा, ठीक. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी कांद्याची. 50 ते 55 साईज आहे. काय गेलं? 1013 रुपये. 1013 रुपीज. कुठला आहे कांदा? जानोरी. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. जानोरीचं कांदा आहे. क्वालिटी बघ शकतो. शिल्लक किती असेल अजून कांदा? संपलं. ठीक. मीडियम गोल्टा मिक्स आहे. किती गेलं? 1000 रुपये. बघ शकतो मी. कलर आहे, सुपर माल आहे. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? शेतकरी नाही. कुठला आहे कांदा? दिंडूर आहे. ठीक. ते काय गेलं? 915 रुपये. 915 जायले, 915 रुपीज. कुठला आहे कांदा? सय्यद पिंपरी. 915 रुपये. आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. शिल्लक किती असेल कांदा अजून? 50 एक क्विंटल कांदा आहे. ठीक. पुढं बघ.